महाराज, आम्हाला माफ करा. रघुनाथ, कैद करा हिला आणि सूर्योदयाच्या पहिल्या किरणाबरोबरच हिला फाशी देण्यात यावी. लटकावून टाका हिला फासावर. नाही नाही, आम्ही कुणाच्या मृत्यूचं कारण नाही बनू शकत, तेही मोतीबाई सारख्या बाईच्या. ती तर महाराजांच्या प्रेमात आंधळी झाली. परंतु आता जर आम्ही सुद्धा अशा वागलो तर परिस्थिती आणखीनच खराब होऊन जाईल. नाही, आम्ही झाशीच्या होणाऱ्या महाराणी आहोत. भविष्यात बऱ्याचशा अशा समस्या येतील आणि त्या फार सावधपणे आणि बारकाईने सोडवाव्या लागतील. आणि आम्ही हे करू शकतो. आजोबांच्याकडे तर फक्त फिरंगी होते, परंतु इथे तर घरचेच लोक या फिरंग्यांच्या हातातल्या कटपुतळ्या बनलेत. फिरंग्यांची ही चाल आम्ही सफल नाही होऊ देणार. No, 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 no. Lachubai Saiba, you are not my puppet. No. We are friends. Toast. गंगाधर राव एकदा म्हणाला की झाशीच्या दरबारात आम्हाला आमची कॅप काढून आपल्याला युअर मॅजेस्टी म्हणावं लागेल. प्लॅन तर लक्षात आहे. प्ले मध्ये जेव्हा गंगाधर राव राजा नलचे कॅरेक्टर प्ले करेल समर भाऊ, तुम्हाला या धूर्तानी पकडलं तरी कसं? बहिणीला वचन दिलं होतं म्हणून पकडलो गेलो. घ्या, थोडा तंबाखू खा, वेदना कमी होईल. वेदना आता केवळ आमच्या हृदयात आहे आणि जखम आम्हाला वेगळीच झालीये. हे फिरंगी तुम्हाला मारून टाकतील. हो भाऊ, बरोबर आहे तुझं. ही लोक आम्हाला मारून टाकतील, परंतु आम्ही मेल्यानंतर आमचं सगळं लुटलेलं धन देखील आहे तिथेच काढलेलं राहील. कुठे काढलेलं असेल? You two come with me. Quick. कुठे काढलेलं असेल? माझ्याकडे 9 लाख हार आहे, मी तुला देऊन टाकतो.
या कागदावर सगळं काही व्यवस्थित लिहिलेलं आहे. जाऊन हार घेऊन ये. Show me your talent. Very good. Very good. Very good. I'm sure आता गंगाधरराव नाही वाचलं. पण एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या. जर ह्या वेळेस गंगाधरराव वाचला आणि चुकून तुमच्या तोंडून माझं नाव आलं तर तुमचा बेटा पण गमावला जाय. यू अंडरस्टँड? चला अप्पा, कुठे बाळा? नाटक पाहायला. बाळा, तू आता महाराणी बनणार आहेस. विवाहानंतर तू तुझ्या पती सोबत मग. हो, पण अप्पा तिथे स्वयंवर होईल आणि त्यामध्ये नाही आम्ही- म्हणू, तू तिथे जाऊ शकत नाहीस. कळलं तुला? हे देवा, आता तर स्वयंवर होऊन जाईल. कसं थांबू? आता हे काय आहे? जनाब, ही फुलं आहेत. जर आपल्याला आमचं नाटक आवडलं तर फुलं उधळा. भाई वा वा वा. चला. हे काय आहे? मोतीबाई साहेबांनी सांगितलंय स्वयंवराच्या अंतिम दृश्याच्या वेळी सगळे प्रेक्षक गंगाधरराव आणि मोतीबाई साहेबांवर फुलांचा वर्षाव करतील. का? हे तर फक्त एक नाटक आहे, नल आणि दमयंतीचं. तिथे नाटकातले कलाकार पुष्पवर्षाव करणार आहेत. आम्ही तर नुसते प्रेक्षक आहोत. मोतीबाई साहेबांनी आम्हाला हाच आदेश दिलाय राणी साहेबा. प्रणाम. आपण किती लोक आहात? मी हाय and my 5 officers. पण इथे 4च आहेत. We are not 5. I think 4. Okay. 4 officers. ठीक आहे.
सखारामजी अहो भाग्यम. सखारामजी, खरंच आपल्याला पाहून खूपच प्रसन्नता वाटली. मी तर कधी कल्पनाही केली नव्हती की आपलं इथे यावेळी दर्शन होईल म्हणून. मोरोपंतजी, इथे यायची तर माझी इच्छा त्या दिवसापासूनच होती, ज्या दिवशी आपली मनू पिठोराहून निघाली होती. पण आपण तर जाणताच की मेन्सन नेहमीच नित्य नव्या अडचणी उभ्या करत आलाय. हो ना. सखारामजी, आपले श्रीमंत सरकार कसे आहेत? काय सांगू आता मोरोपंतजी, आपले श्रीमंत सरकार देहाने तर पिठुरात आहेत, पण मनाने नाहीत. त्यांचा एक एक क्षण झाशीमध्येच व्यतीत होतो. आमची छकुली कशी आहे, मधुला झाशीमध्ये कसं वाटत असेल? मला कल्पना आहे. मनूला तर मी नव्हे, त्यांनीच वाढवलंय. पहा ना मोरोपंतजी, अहो श्रीमंत सरकारांनी स्वयं आपल्या देखरेखीखाली 2 दिवस व्यतीत करून या सगळ्या सामानाची व्यवस्था केली. सखारामजी, पण हे आहे तरी काय? शकून. श्रीमंत सरकारांनी सांगितलंय की वरातीच्या निमंत्रणाचा शकून घेऊन मोरोपंतांना जायचंय, म्हणून हे सगळं सामान घेऊन तुम्ही झाशीला जायचंय. आमच्या छकुलीचा शकून तिच्या माहेराहूनच जायला हवा. चला चला. आम्हाला जायला हवं, नाहीतर हे स्वयंवर पार पडेल. महाराणी साहेब, महाराणी साहेब, रंगशाळेत सगळे अतिथी पोहोचले. नाटकाला आरंभ होणार आहे आता. ती दुःखी बिचारी तिथे प्रत्येक क्षणी कदंबच्या पुष्पांभोवती फिरणारे भ्रमर आणि नव्याने अंकुरलेल्या कंदळीच्या पालवीमध्ये विरहाच्या पीडेने तळमळत बसली असेल. आम्ही आमचे संवाद म्हणून पाहत होतो. अप्रतिम, फारच भावुक आहेत. अल्लाह आपल्याला नजरे बद से बचाए. आम्ही तर आपला शुक्रिया अदा करायला आलो होतो. आपण या कनिष्ठची छोटीशी गुजारिश कबूल केलीत. आम्ही तयार आहोत. आणि तुम्ही? आम्ही तर दिलोजान से तयार आहोत. जर आम्हाला आपली दुवा मिळाली तर आम्ही आमच्या मकसदमध्ये कामयाब होऊन जाऊ. आम्हाला म्हणायचं होतं की या नाटकामुळे आम्ही सर्वांचं दिल जिंकून घेऊ. आम्हाला पूर्ण खात्री आहे तुमचा हा नाट्यप्रयोग नक्कीच सफल होईल. शुक्रिया. महाराज, पुढील दृश्य राजा नलाचं असेल.
प्रेक्षक हो, आमच्या निमंत्रणावरून या रंगशाळेत येऊन आपण सर्वांनी आम्हाला जी इज्जत दिलीत त्यासाठी आम्ही आपणा सर्वांचे बहुत बहुत शुक्रगुजार आहोत. आज इथे आपल्या सामने जो प्रयोग होणार आहे तो पाहून आपण सर्व अतिशय आश्चर्यचकित व्हाल. परंतु शायद इथे असंही काही घडेल जे आपण सर्वजण आपल्या आयुष्यात प्रथमच पाहत असाल. लच्छो, जी, आपण एकत्रच निघालो होतो ना, परंतु इथपर्यंत पोचायला इतका वेळ लागला. सखूबाई साहेबा, काय करणार? आपल्या दोघींच्या सोबतीने राहून प्रत्येक पाऊल नीट टाकायची सवयच लागलीये. राजन, आम्हाला सोडून द्या. हे राजहंसा, आम्ही तुला सोडून देऊ, परंतु चंचल नयनांच्या आमच्या दमयंतीला आमचा संदेश तुला द्यावा लागेल. विहंगांच्या लाटांनी लहरणारी तुझी काया, भयभीत हरणीच्या नेत्रांसारखा तुझा कटाक्ष, पौर्णिमेच्या चंद्रासारखं तुझं मुखमंडल जेव्हा मी पाहतो, परंतु ह्या गोष्टीचं दुःख आहे की ह्यापैकीची एकही उपमा पूर्ण प्रकारे तुझ्या यौवनाची बरोबरी अजिबात नाही करू शकत. आणि तिला हे देखील सांग की हा नल तुझ्या वियोगाने जळाविण माशासारखा तडफडत तडफडत आहे. आम्ही तर त्या वेळेपासून तडपत आहोत जेव्हा पहिल्या वेळी तुम्हाला कानपूरला पाहिलं होतं. जर आपली भेट झाली नसती तर आमचं आयुष्य रितं राहिलं असतं. खरंच जीव ओवाळला होता तुमच्यावरून. निखाऱ्यांवर चालत, वफाओं की कसमें खाई. जेव्हा फ्रेझरने तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा देखील भान नाही आलं. जर आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर समरसिंग नाही, गंगाधरराव त्याच्या शेवटच्या घटका मोजत असता. आपण माना अथवा न माना, आम्ही फक्त आपल्याला इतकंच सांगतोय की आपल्याला फार चाहतो आम्ही. आज या नाटकाच्या शेवटी जेव्हा सुहागरातचा प्रवेश असेल त्यात दमयंती नाही, मोतीबाई तो विषाने भरलेला प्याला पिईल आणि तिच्या मेहबूबच्या आलिंगनात सुहागन बनून अखेरचा श्वास घेईल. आम्हाला माफ करावं, आपली मोती झेहरा.
मणिकर्णिका, आज ही बाजी आम्ही नक्कीच जिंकणार. या घटनेनंतर इतिहास हेच लिहील की महाराज गंगाधररावांची पत्नी आणि झाशीची महाराणी सिर्फ मोतीबाईच होती, सिर्फ मोतीबाई.